नमस्कार. कालपासून खरीप 2023चे जे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडत आहेत, त्या बाबतीमध्ये अनेकांचे फोन आले होते. मी देखील आपल्याला विनंती केली होती फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून की ज्यांना हे पैसे उपलब्ध झालेत त्यांनी कमेंट्समध्ये आपल्याला कळवावं. साधारण 1,92,000 शेतकऱ्यांनी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विमा कंपनीला कळवलं होतं की आमचं नुकसान झालंय, येऊन पंचनामा करा म्हणून. अशा लोकांचे वैयक्तिक पंचनामे झालेत आणि वैयक्तिक पंचनामे झालेले हे जे साधारण 1,92,000 शेतकरी आहेत त्यांचे पैसे, विम्याची जी रक्कम आहे ती कालपासून त्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पुढच्या आठवड्याभरामध्ये या पूर्ण 1,92,000 शेतकऱ्यांचे पैसे 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे असं अपेक्षित आहे. परंतु वैयक्तिक प्रत्येकाने तक्रार दिलेली आहे अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली की माझं नुकसान झालंय आणि ज्यांच्याकडे येऊन पंचनामे झालेत, पाहणी झालेली आहे, असे साधारण 1,00,000, मी म्हटल्याप्रमाणे 92,000 शेतकरी आहेत. याच्या व्यतिरिक्त 5,00,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 25% अग्रिम मिळालेला आहे. अग्रिम जो आहे तो सरसकट मिळालेला आहे. ती बाब वेगळी आहे. दोन वेगवेगळे विषय आहेत. अग्रिम हा सरसकट 25% सगळ्या शेतकऱ्यांना मिळाला, हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आमचं नुकसान झालंय, माझं नुकसान झालंय म्हणून कळवलंय आणि ज्यांचे पंचनामे वेगळे वैयक्तिक स्वरूपात झालेले आहेत, असे 1,92,000 शेतकरी जे त्या 5,00,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांमधले असतील, पण ज्यांनी कळवलंय की आमचं नुकसान झालंय, असे शेतकऱ्यांचे पंचनामे विमा कंपनीने केले होते आणि त्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. माझ्याकडे काही वेगवेगळ्या तक्रारी येत आहेत. त्याबद्दल आपण निश्चित पुढच्या काळात बघू. परंतु आधी पैसे येणं महत्वाचं आहे. येणाऱ्या आठवड्याभरामध्ये या 1,92,000 शेतकऱ्यांपर्यंत खात्यावरती पैसे उपलब्ध होतील, यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. कंपनीच्या आणि आपल्या कृषी विभागाच्या लोकांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर देखील चर्चा झाली आहे आणि बारीक लक्ष आहे. आपल्याला कुठली काही अडचण जाणवली, काही जणांचं म्हणणं आहे की तफावत येते, 5-5 एकर आम्ही भाऊ आहोत, एकाला 11,000 मिळाले, दुसऱ्याला 40 मिळाले, अशा काही तफावती असतील तर जरूर आमच्यापर्यंत कळवा. आणि महत्वाची ही प्रक्रिया आता चालू आहे आणि येणाऱ्या आठवड्याभरामध्ये या सगळ्यांना पैसे मिळतील यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. काही तफावत वगैरे असेल, काही अडचण असेल तर जरूर मला आपण कळवा. अजून एक महत्वाचा विषय आपल्या सर्वांसमोर मांडायचा होता. बऱ्याच जणांचे फोन आले की आम्ही तक्रार दिली होती खरीप 2023च्या नुकसानीच्या अनुषंगाने, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं आणि आम्ही तक्रार दिली होती, परंतु आमचे पंचनामे काही केले नाही विमा कंपनीने, आणि मग असं असलं तर मग अन्याय होईल आमच्यावरती. तर या बाबतीमध्ये मी अधिकाऱ्यांबरोबर बोललोय, कंपनीच्या पण आणि आपल्या कृषीच्या पण. तुम्ही ती काळजी करू नका, ॲव्हरेज आउट केलं जाईल. साधारण सर्वांना सरसकट टक्केवारी ठरवली जाईल आणि त्यामुळे ज्याचे पंचनामे झाले नाहीत, म्हणजे समजा मी नुकसान झालं हे कळवलं होतं परंतु माझा पंचनामा झाला नाही, तरी देखील मला ह्या 1,92,000 शेतकऱ्यांमध्ये यादीत जर माझं नाव असेल तक्रार दिलेल्या शेतकऱ्यांच्या, तर मला पीक विमा मिळणार आहे. परत एकदा मी सांगतो, जरी पंचनामा झाला नसला तरी तुम्ही वेळेत नुकसान झालं हे कळवलं असेल आणि तुम्ही त्या 1,92,000 शेतकऱ्यांच्या यादीत असाल, तर आपल्याला मदत जी आहे, पीक विमा जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. त्या बाबतीमध्ये स्पष्टता आपल्याला द्यायची होती. आणि काही छोटे छोटे विषय, काही अडचणीचे मोठे विषय पण येणार आहेत. एवढी मोठी रक्कम आणि एवढे मोठे संख्येने शेतकरी असल्यामुळे थोड्या अडचणी येणार आहेत. एक एक अडचण आपण दूर करू, आपण चिंता करू नका. परत एकदा मी सांगतो की ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये नुकसान झालंय हे कंपनीला कळवलं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या आठवड्याभरामध्ये पीक विम्याचे पैसे खात्यावरती उपलब्ध होतील, यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे. आणि जरी आपला पंचनामा वैयक्तिक स्वरूपात आपल्या शेतावरती येऊन केला नसला तरी चालेल, फक्त अट एवढीच आहे की वेळेत आपण नुकसान झालंय हे विमा कंपनीला कळवलं असलं पाहिजे. आपण तेव्हा सांगितलं होतं बघा, इंटिमेशन हा शब्द आपण वापरला होता. नुकसान झालं की कळवा विमा कंपनीला किंवा आपल्या कृषी विभागाला आणि पोच घ्या. तर तो भाग ज्यांनी केलेला आहे, अशा 1,92,000 शेतकऱ्यांना
येणाऱ्या आठवड्याभरामध्ये पैसे उपलब्ध होतील. ठीक आहे. म्हणजे पंचनामा आपला झाला नाही म्हणून तुम्ही काळजी करू नका. तुम्ही नुकसान झालंय हे कळवलं असेल तर पुरेसं आहे. धन्यवाद.